क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। आरणी अज्ञात मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपीला 20 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, दारव्हा न्यायालयाचा खळबळजनक निकाल। आरणी तालुक्यातील कोपरा येथील एका अज्ञात मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी दारव्हा येथील सत्र न्यायालयाने आरोपीस तब्बल 20 वर्षाची सक्त मजुरी व दंडाची शिक्षा सुनावली आहे। या निकालामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून बाल लैंगिक अत्याचाराविरोधातील लढ्यात हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी, आरणी तालुक्यातील कोपरा येथील अल्पवयीन मुलीला कोरेगाव जिल्हा सातारा बनबाडी येथे भाड्याच्या खोलीत ठेवून वारंवार आरोपी श्याम माणिक ढोले वय 24 याने तिच्या नातेवाईकाच्या घरी राहत असताना वारंवार लैंगिक अत्याचार केला। पीडित मुलीच्या वडिलांनी दिनांक 15 मे 2021 रोजी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला। दरम्यान पीडितेचा वैद्यकीय अहवाल, जबाब तसेच इतर शासकीय साक्षीदारांचे पुरावे न्यायालयात सादर करण्यात आले। आरोपी फरार झाल्यानंतर त्यास अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात आले। सरकारी पक्षाने एकूण 8 साक्षीदार तपासले। सर्व पुरावे आणि साक्ष ग्राह्य धरत जिल्हा व सत्र न्यायाधीश माननीय श्री संजीव कुमार नरवाडे साहेब यांनी आरोपीस भारतीय दंड संहिता तसेच पोक्सो कायद्यातील विविध कलमान्वये दोषी ठरवले। न्यायालयाने आरोपीला 20 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, 80,000 रुपयांचा दंड ठोठावला असून दंडाची रक्कम पीडित मुलीस देण्याचे आदेश दिले आहेत। तसेच शासनाकडून पीडितेस भरपाई देण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले। या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी अभियोक्ता विधी तज्ञ अंकुश एस देशमुख यांनी प्रभावी युक्तिवाद केला। तपासात पोलीस उपनिरीक्षक शिवराज पवार, गजानन भगत यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। या निकालामुळे बाललैंगिक अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा होणार असल्याचा स्पष्ट संदेश समाजात गेलाय। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी रंजना आडे, आरणी, यवतमाळ। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।